नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3च्या अभ्यासक्रमात अभ्यासपत्रिका जी 12वी आहे आपली साहित्य विचार या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो. यातला आपला पहिला जो घटक आहे तो म्हणजे शब्दशक्ती या घटकावरती आपण चर्चा करत होतो. यामध्ये आपण शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दाच्या कोणत्या 3 शक्ती आहेत, त्या शक्तीतनं व्यक्त होणारा अर्थ आणि शब्द या संदर्भात आपण माहिती घेतली. आणि ज्या मुख्य 3 शक्ती आहेत त्याच्यामध्ये पहिली जी शब्दशक्ती आहे अभिधा, त्या संदर्भात आपण चर्चा केली. अभिधेचं स्वरूप पाहिलं. अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आणि मुख्यार्थ देणारी, शब्दाचा मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ व्यक्त करणारी. म्हणजे आपण कुठलाही शब्द उच्चारल्यानंतर जो पहिला अर्थ लक्षात येतो तो म्हणजे मुख्यार्थ असतो आणि तो अभिधेनं दिलेला असतो. आणि मग या अभिधेचे जे प्रकार आहेत योग, रूढी आणि त्या दोन्हींचं मिश्रण करून झालेला योग रूढी किंवा योग रूढ हा तिसरा प्रकार, त्या संदर्भात माहिती घेतली. त्यानंतर आपण शब्दाची दुसरी जी शक्ती आहे ती म्हणजे लक्षणा. तर ही लक्षणा शक्ती जी आहे त्या लक्षणेची ही दुसरी शक्ती अभिधेनंतर येणारी, पण जे आज आपण साहित्य वाचतो किंवा काव्य म्हणतो किंवा एकूणच ललित साहित्य त्याच्या निर्मितीमध्ये अधिक व्यापक रीतीने कार्यरत असणारी जर कुठली शक्ती असेल तर ती लक्षणा. आणि लक्षणा कशी होते तर तिच्या संदर्भात 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे मुख्यार्थ बाद झाला पाहिजे, पण हा मुख्यार्थ बाद होत असताना जो आपण दुसरा अर्थ घेतलेला लक्षार्थ त्याचा आणि मुख्यार्थाचा संबंध असला पाहिजे आणि त्याच्याबद्दलची काही रूढी आणि प्रयोजन त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर अशी ही जी लक्षणा आहे ती काव्यास अधिक अनुकूल असणारी अशी शब्दशक्ती आहे. आणि आपण ज्या उपमा, उत्प्रेक्षा किंवा रूपक वापरतो तर त्याचा आणि त्याच्याशी जवळचा संबंध लक्षणेचा आपल्याला दिसतो, म्हणजे साम्य दिसतं. उदाहरणार्थ पानिपतवर 2 मोती हरपले असं म्हणताना आपण त्याचा जो अर्थ घेतो तो म्हणजे प्रत्यक्ष मोती नाही, तर विश्वासराव आणि भाऊसाहेब हे जे 2 मराठे सेनानी आहेत त्यांचं तिथं जे बलिदान झालं ते या अर्थानं आपण ते विचारात घेतो. तर मित्रांनो, अशी जी शक्ती आहे की काव्याला किंवा साहित्याला अनुकूल वेगळे पण दाखवतं, ती लक्षणा. आणि त्यामुळे लक्षणेचं महत्त्व जे आहे ते आपल्याला समजून घ्यायला लक्षणेचे विविध प्रकारही पडतात. पण आता अभ्यासाच्या आपल्या या पत्रिकेत प्रकारांविषयी चर्चा नाही, तरीसुद्धा लक्षणेचे जे प्रकार पडतात त्यात निरूढा लक्षणा, प्रयोजनवती लक्षणा, त्याचे पुन्हा उपप्रकार, प्रयोजनवतीचे गौणी आणि शुद्धा, गौणी लक्षणा आणि शुद्धा लक्षणा असे प्रकार पडतात. तर हे आपण लक्षात घ्या. लक्षणा होत असताना तो शब्द जरी नवीन असला तरी तो आता रूढ असतो, रूढी किंवा प्रयोजन त्यामागं असतं. उदाहरणार्थ आता कधी कधी आपल्याला बोलणाऱ्याचा जो हेतू असतो तो रूढीमुळं लुप्त झालेला दिसतो, पण मुळात जेव्हा तो शब्दप्रयोग झाला असेल तेव्हा त्यामागं काहीतरी प्रयोजन असेल, हे लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण कुशल शब्द आज सगळीकडे वापरतो, ते कुशल म्हणजे निपुण, चतुर या अर्थानं आपण तो वापरत असतो. पण हे आजचे अर्थ आहेत. म्हणजे एखाद्या गोष्टीत तरबेज आहे, एखाद्या गोष्टीत प्रवीण आहे, तर त्याला आपण कुशल म्हणतो. पण
पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मूळ येत तो शब्द आला त्यावेळेला त्याचं प्रयोजन हे वेगळं होतं. तर हे रूढीनं आलेले आणि समाजात आता मान्य झालेले आपण जे वेगळे वेगळे अर्थ घेतो ते लक्षणेचे असतात. तर अशा पद्धतीनं आपण शब्दाच्या ज्या आपल्या दोन शक्ती आहेत पहिल्या त्यांचा विचार केला. आता पुढची जी शब्दशक्ती आहे ती म्हणजे व्यंजना. आणि व्यंजना शब्दशक्ती ही अत्यंत महत्त्वाची अशी शब्दशक्ती आपल्याला दिसते. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की मुळात शब्दाच्या किती शक्ती मानल्या गेल्या? 3: अभिधा, लक्षण आणि व्यंजना. अभिधा अभिधा ही पहिली शक्ती, तिच्यातनं जो अर्थ निघतो तो वाच्यार्थ. दुसरी लक्षणा, तिच्यातनं जो अर्थ निघतो तो लक्षार्थ. आणि तिसरी जी शक्ती आहे ती म्हणजे व्यंजना शक्ती, ती म्हणजे तिच्यातनं जो अर्थ निघतो तो व्यंग्यार्थ. तर व्यंजना ही तिसरी शक्ती अभिधा आणि लक्षणा शक्तीपेक्षा व्यंजना शक्तीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आत्ताचं जे साहित्याचं किंवा काव्याचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र या शक्तीनंच व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शब्दार्थांना वाच्यार्थाहून वेगळा अर्थ. आता वाच्यार्थ म्हणजे काय? तर अभिधेनं प्राप्त होणारा पहिल्या शक्तीनं, पण तोच अर्थ आपण घेत नाही, तर त्यापेक्षा आणखी काही वेगळे वेगळे अर्थ आपल्याला एखाद्या शब्दाचे सूचित होत असतात. त्यामुळे व्यंजना म्हणजे व्यंजनेचा खरा अर्थ आहे सूचना किंवा सुचवणं. असे वेगवेगळे अर्थ म्हणजे वाच्यार्थाहून वेगळा असा अर्थ जो प्राप्त होतो तो अर्थ वाच्यार्थाहून अधिक महत्त्वाचा असतो. अशा या मुख्यार्थापेक्षा किंवा वाच्यार्थापेक्षा अधिकचा अर्थ सूचित करून देणाऱ्या शब्दशक्तीला व्यंजना म्हणतात. रसिकाच्या अंतरंगात म्हणजे आपण ज्या वेळेला व्यंजनेत एक वैशिष्ट्य काय आहे की लक्षणेत आपण काय पाहिलं की मुख्यार्थ बाद झाला पाहिजे, पण व्यंजनेत तसं नाही होत. व्यंजनेत काय होतं? मुख्यार्थ बाद न होता, बघा व्यंजना कशी होते? व्यंजनेत मुख्यार्थ बाद न होता मुख्यार्थाला घेऊनच रसिकाच्या अंतरंगात वाच्यार्थाहून वेगळा अशा रमणीय अर्थाची, रमणीय म्हणजे सौंदर्यपूर्ण अर्थाची वेगवेगळी वलय निर्माण होतात. आणि ही जी वलय निर्माण होतात त्यांनाच काय म्हणतो आपण? व्यंग्यार्थ. आता व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ असं आपण एक आनंदवर्धनाची व्याख्या पाहिली होती की काव्यस्य आत्माध्वनी, म्हणजे ध्वनी हाच काव्याचा आत्मा. ध्वनी म्हणजे काय? तर सूचित होणारा अर्थ, आणि व्यंजना म्हणजे सूचना किंवा सुचवणे. त्यामुळं व्यंजना शक्तीतनं निर्माण होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात? व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ. शब्दाच्या व्यंजना व्यापारानं हे कार्य होत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून काव्यामध्ये किंवा कवी व्यापारात व्यंजना शक्तीला अधिक महत्त्व दिसतं. व्यंग्यार्थ जो आहे तो हा प्रत्यक्षपणे शब्दांनी वाच्य असा नसतो, पण त्यांनीच तो सूचित केलेला असतो. काव्यामध्ये मुख्यार्थापेक्षा सूचकतेला अधिक महत्त्व असते आणि ही सूचना देण्याचे सामर्थ्य व्यंजना शक्तीत असते. व्यंजनाचं स्वरूप काय? तर हे लक्षात घ्या की व्यंजना म्हणजे सूचना किंवा सुचवणे, आणि जो अभिधेन अर्थ कळतो तो जो पहिल्या अभिधेन कळालेला वाच्यार्थ आहे त्यापेक्षा वेगळा अर्थ हा इथे सूचित होत असतो. पण मुख्यार्थाला बाद न करता रसिकाच्या अंतःकरणात
त्या मुख्यार्थाला घेऊनच वेगवेगळ्या अर्थांची रमणीय अशा अर्थांची वलये निर्माण होतात. तर याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथे देता येईल. तर या उदाहरणार्थ सूर्य अस्ताला गेला ही एक घटना आहे निसर्गातली. सूर्य सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो, म्हणजे अस्ताला जातो. ही निसर्गातली घटना किंवा सृष्टीतली एक घटना आहे. पण या वाक्यात आपण आपल्याला सूर्य मावळणार आहे याची जाणीव तर होतेच, पण महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्यातनं आणखी संदर्भाने वेगळे वेगळे अर्थ घेतात. म्हणजे मुख्य अर्थ काय निघाला इथं, सूर्य आता मावळणार आहे. सूर्य अस्ताला गेला म्हणजे मुख्य अर्थ काय झाला, पहिला अर्थ काढा की सूर्य मावळणार आहे. पण त्याही पेक्षा आपल्याला आणखी वेगवेगळे अर्थ मनात येतात. तर हे जे अर्थ आहेत, ती जी अर्थाची वलय निर्माण होतात ती कशी होतात बघा. आता उदाहरणार्थ संध्याकाळच्या वेळेला काय होतं की सकाळी जे शेतकरी आपली गुरं वगैरे घेऊन रानात गेलेले आहेत किंवा शेताच्या कामासाठी, ती सगळी संध्याकाळच्या वेळेला घराकडे परतताना दिसतात किंवा परतीच्या वाटेला लागतात. म्हणजे सूर्य मावळतोय हे बघितल्यानंतर त्या शेतकऱ्याला काय सूचना मिळते की आता आपल्याला घरी परतायचं आहे. किंवा एखादा ब्राह्मण आहे तर त्याला त्या पूर्वीच्या काळात तिन्ही संध्या करणारे असतात, तर संध्याकाळच्या वेळेला आता संध्या स्नानाची वेळ झाली अशी सूचना त्यांना मिळू शकते. किंवा जे एखादी नववधू आहे, तिचा कामगार आहे, त्याला आता आपली म्हणजे त्याचं काम संपायची वेळ झाल्याचं कळतं. किंवा नववधू आहे, तिला आता आपला घरी दिवसभर बाहेर असलेला घरी परतणार आहे त्याची सूचना मिळते. एखाद्या अभिसारिकेला आपल्या त्या प्रियकराला भेटण्याची वेळ झाली सूचना मिळते. किंवा चोर असेल तर चोराला आता रात्र होईल लगेचच आणि आपल्याला चोरी करण्यासाठीची तयारी करायची आहे याची सूचना. असे गमतीदारपणे वेगवेगळे कितीतरी संदर्भाने अर्थ आपल्याला इथे मनात येतात किंवा दिसतात की ही ती एक घटना, सूर्य अस्ताला जाणं ही एक घटना, पण त्यांनी किती संदर्भ इथे दिले पहा. पण हे जे अर्थ आहेत हे त्या व्यक्तीच्या संस्काराप्रमाणे काय होतात, प्रतीत होतात. म्हणजे चोर आहे तर चोरी करणे वाईटच कर्म आहे, पण तो चोरच आहे ना, त्याला चोरी केले करणारच तो. पण त्याच्या मनात काय विचार आला की आता आपल्याला तयारीची वेळ झाली. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या संस्काराप्रमाणे हे अर्थ निर्माण होतात. आता दुसरं एक उदाहरण बघू आपण की घंटा वाजणं. तर आता घंटा झाली की काय होतं की आपल्याला एक लक्षात घ्या की व्यंजनेमध्ये जे आपण वाक्य घेत असतो ते अर्थ अभिधानी लक्षण आपापले कार्य करून इथं थांबलेले आहेत हे लक्षात घ्या. अभिधा आणि लक्षणा ह्या दोन्ही शक्ती आपापले कार्य करून थांबलेले आहेत आणि त्यानंतर व्यंजनेचं कार्य सुरू होताना दिसतं. म्हणून हे आपल्याला अर्थ वेगळे. आता घंटा मग शाळेची घंटा आहे, मंदिराची घंटा आहे किंवा ऑफिसमधली बेल आहे. तर हे जे वाजणं आहे त्याचा वेगळा वेगळा अर्थ आपल्याला लक्षात येतो. किंवा बसमधली घंटा कंडक्टर वाजवतो त्याची सूचना. म्हणजे कंडक्टर ज्यावेळेला बसमधनं बेल वाजवतो त्यावेळेला त्याची पहिली सूचना काय असते की प्रवासी उतरणार आहेत. किंवा आणि नंतर त्या चालकाला काय सूचना मिळते की
पुढे वाहन न्यायचं आहे, तर अशा सूचना किंवा शाळेच्या आपल्या घंटा होतात त्यावेळेला शाळा आता भरली किंवा शाळा सुटणार आहे किंवा तो तास शाळेचा आपला आता चालू आहे तो संपलाय, अशा ज्या सूचना आहेत त्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या येतात. म्हणजे आपण जिथे एकच गोष्ट असते पण ती अर्थ वेगळे वेगळे आपल्याला प्रतीत करत असते. रेल्वे स्टेशनवरती आहोत त्याला घंटा वाजली तर काय आता रेल्वे येणार आहे किंवा रेल्वे सुटणार आहे याच्या काय मिळतात आपल्याला सूचना मिळतात. तर किंवा रस्त्यावरती आपण सिग्नल असतात ते हिरवे पिवळे लाल दिवे लागतात, तर त्यावेळेला ते देखील सूचनाच देत असतात. त्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आपल्या मनात तो अर्थ येतो. आणि हिरवा दिवा लागला आता जायचं आहे किंवा लाल दिवा लागला तर आता थांबायचं आहे. तर अशा अनेक गोष्टी या आपल्या दैनंदिन व्यवहारात होत असतात आणि त्यामुळं हे जे अर्थ येतात ते व्यंग्यार्थ असतात. म्हणून वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थाच्या पलीकडे व्यंग्यार्थाचे विश्व असते. म्हणजे जो आपण अभिधेने वाच्यार्थ घेतो किंवा लक्षणेने लक्षार्थ घेतो त्याच्या पलीकडं व्यंजनेने प्राप्त होणारा व्यंग्यार्थ असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अभिधानी लक्षणं आपलं कार्य करून थांबल्या नंतर व्यंजना सुरू होते आणि व्यंजना शक्ती शब्दाच्या तसेच अर्थाच्या ठिकाणी दिसून येते. शब्द आणि अर्थ दोन्हीच्या ठिकाणी दिसून येते. व्यंजना शक्तीमुळं काव्याला खरंखुरं सौंदर्य प्राप्त होतं. कवी व्यापार हा अधिकतर व्यंजना शक्तीवरती चालतो, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ भारत तांब्यांची जर कविता आपण बघितली, नववधू प्रिया मी बावरते, तर ही पूर्ण कविता बघितलं तर ती व्यंजक होते. तर एकीकडं नववधूच्या मनातली लज्जा आहे, प्रेम आहे आणि त्याचबरोबर परमेश्वराबद्दलची प्रार्थना पण आहे. म्हणजे या जीवाला मोक्ष मिळावा ही भूमिका. तर असं मुख्य अर्थापेक्षा वेगळा अर्थ जो आपण सूचित होत असतो, ध्वनित होत असतो, ती जो अर्थ देणारी शक्ती ती म्हणजे व्यंजना असते. कवी व्यापारातून निर्माण झालेल्या अर्थावर काव्य सौंदर्य अवलंबून असते. हा शब्दांचा व्यंजना व्यापार होय. आपण पाहिलं की अभिनव गुप्तानं व्यंजना व्यापाराला अलौकिक म्हटलेलं आहे. तर आनंदवर्धनानं ध्वनी हाच काव्याचा आत्मा असं म्हटलेलं आहे. तर अशी ही काव्यामध्ये व्यंजना शक्ती एक प्रकारे मग काव्यातला काय म्हटला पाहिजे, ध्वनी आपल्याला म्हणता येईल. तर आता हे सगळं आपल्याला अर्थ प्रतीत करून घ्यायचे आहे. तर लक्षात घ्या की जसा तो साहित्यिक किंवा कवी जो आहे तो प्रतिभावान असला पाहिजे, तसा वाचक पण काय असला पाहिजे, प्रतिभावान असला पाहिजे. तर कारण त्याशिवाय हे वेगळे वेगळे अर्थाची जी वलय आहेत ती आपल्या लक्षात येणार नाहीत. तर मित्रांनो, शब्दाच्या ज्या 3 शक्ती आहेत त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि काव्यास अनुकूल, हे लक्षात घ्या, काव्यास अनुकूल असणारी एकमेव शक्ती ती म्हणजे व्यंजना. आणि व्यंजना शक्तीवरच कवी व्यापार काय अवलंबून आहे. तर आताच्या या आपण भागामध्ये व्यंजनेचं स्वरूप काय आहे ते आणि तिची व्याख्या या संदर्भानं चर्चा केली. तर मित्रांनो, इथेच आपण थांबूया आणि पुढच्या भागात पुढच्या घटकावरती चर्चा करू.